तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणी त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मिथ्यासे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैशची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण नित्या बाण मजची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरी वरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत हे स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मिथ्याशी पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीच्या ह्यात्माप्त काम तरी नमन कवना करावे म्या जयांचे केलिया स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता चल विचार सागर तरंग 6वा परिच्छेद 48वा समसमुच्चयवाद्यांचे खंडन। समसमुच्चयवाद्याचे खंडन म्हणजे त्यांच्या मताचं खंडन। समसमुच्चयवाद हा अंगीकारला तर काय दोष येतो आणि अंगीकार नाही केला समसमुच्चयवादाचा। आता समसमुच्चयवाद म्हटलं की आपल्या लक्षात काय यायला पाहिजे? कर्म उपासना आणि ज्ञान याने हे मोक्षाचं साधन आहे। हे ज्ञान आहे का नाही? ज्ञानाचे साधन आणि मोक्षाचं साधन ज्ञान आहे। पण समसमुच्चयवाद्यामध्ये काय म्हणतात? हे तिन्ही बी माना मोक्षाला कारण आहे का नाही? पण वेदांती काय म्हणतात? आम्ही फक्त ज्ञानच मानू, कर्म उपासना आम्ही मानणार नाही। मग त्यांचं खंडन करतेवेळी त्यांनी मुख्य विषय काय सांगितला वेदांत्यांनी? की बाबा रे, समसमुच्चयामध्ये दोन्हीही साधनं एकत्र यावे लागतात। दोन्हीही साधनं काय व्हावे लागतात? एकत्र यावे लागतात। आणि मग दोन साधनं हे एकत्र येऊ शकतील का? कर्म आणि ज्ञान यांची एकत्र सिद्धी होत नाही। ज्ञान कर्माचा समुच्चय घडणार नाही, ज्ञानाचा आणि कर्माचा समुच्चय घडणार नाही। का म्हणून? तर कर्माने ज्ञान होत नाही। कर्माने म्हणजे फलाचं फल प्राप्त होत नाही कर्माने, आणि ज्ञानाने फल प्राप्त होतं। मग ज्याच्यानं जे प्राप्त होतं त्याचं तेच कारण मानावं लागेल, है का नाही? आता ज्याच्यानं आपणाला ज्याच्या अज्ञानानं भ्रांती झाली, ज्याच्या अज्ञानानं भ्रांती झाली
मग त्याच्या ज्ञानानं भ्रांती निवृत्त होईल ना. ज्याच्या अज्ञानानं भ्रांती झाली त्याच्याच ज्ञानानं भ्रांती निवृत्त होते असा नियम आहे का नाही. मग आत्म्याचं ज्ञान होण्यासाठी आत्म्याचं ज्ञानच करून घ्यावं लागेल ना. आत्म्याचं ज्ञान होण्यासाठी आत्म्याचंच ज्ञान करून घ्यावं लागेल. मग आत्म्याचं ज्ञान का म्हणून नाही तर अज्ञानामुळं. कोणाच्या अज्ञानामुळं? आत्म्याच्या अज्ञानामुळं, है का नाही. आता इथं कर्माचा उपासनेचा काही संबंध यायलाय का? मग हेतू काय आहे परमार्थ करण्याचा? आत्मज्ञान व्हावं म्हणून, है का नाही. मग आत्मज्ञान होणं म्हणजेच आत्मप्राप्त होणे, है का नाही. म्हणजेच मोक्ष प्राप्त होणे. आत्मा मोक्षरूप आहे ना, है का नाही. आणि त्याचा विषय काय आहे मुमुक्षूचा? मोक्षे फलप्राप्ती करून घेणे. त्यासाठी त्या आत्म्याचं ज्ञान करून घेणे, है का नाही. म्हणजेच ज्ञान करून घेण्याची इच्छा झाली त्या काली आत्म्याचं अज्ञान मानावंच लागेल. आत्म्याचं अज्ञान मानावंच लागेल. मग आत्म्याच्या अज्ञानानं आत्म्याचं ज्ञान व्हाय नाही. आत्म्याच्या अज्ञानानं आत्म्याचं ज्ञान व्हाय ना का आत्म्याच्या ज्ञानानं आत्म्याचं ज्ञान व्हाय ना. आत्म्याच्या ज्ञानानं आत्म्याचं ज्ञान व्हाय नाही का आत्म्याच्या अज्ञानानं आत्म्याचं ज्ञान व्हाय नाही. सिंपल, साध आहे. अवघड काय याच्यात? आत्म्याचं ज्ञान का म्हणून व्हाय नाही? कोणाच्या? मग आत्म्याच्या अज्ञानानं आत्म्याचं ज्ञान आहे का नाही. ह्याच्यात काय अडचण आहे? मग आत्म्याचं ज्ञान कशानं होईल? आत्म्याच्या ज्ञानानंच आत्म्याचं ज्ञान, आहे का नाही. म्हणजेच आत्मा अज्ञानाची निवृत्ती ही कर्मानं होत नाही. अज्ञानाची निवृत्ती कर्मानं होत नाही. का म्हणून होत नाहीत तर कर्म जे आहेत ते कर्म अज्ञानाची निवृत्ती करत नाहीत. त्यांच्यात तशी ताकद आहे का कर्मामध्ये? उलट कर्म हे अज्ञानात होत असतात. आता किती खरं हे. आणि मग त्यानं अज्ञानाची निवृत्ती कशी होईल? मग उलट अज्ञानामध्ये जर कर्म घडले तर अज्ञान वाढल. आत्म्याचं अज्ञान वाढल का अज्ञान निवृत्त होईल, है का नाही. मग अज्ञान वाढल्यावर आत्म्यापासून आपण दूर चाललोत का आत्म्याच्या जवळ चाललोत? मग वेदांती कसं कर्माला जवळ करतील असा त्यांचा बारीक विचार आहे. विवेक केवढा आहे हा? एवढा मोठा विवेक करावा लागतो आपला. छोटा मोठा विवेक करून काय होणार आहे? हा, जसं सासू सांगते सुनबाईला, सुनबाई फोडणीला तेल कमी टाक. सुन म्हणते का म्हणून सासूबाई तुम्ही रोजच असं म्हणतात? अगं आपल्याला तितके पैशाची मिळगत नाही वर्षभर, आता इतके पैसे आपल्याला. तिचा विचारच आहे की हे. हा, मग काय होतंय? जितकं लागायचं तितकं. मग अशा विचारानं काय होणार आहे? असं हे का याला का विचार म्हणतात का? हा, पण सुनबी जर तिच्या सारखी जर असली तर म्हणते आमची सासूबाई लय मोठ्या विचाराचं आहे. लांबलं बघा. पण मोठा विचार कशाला म्हणतात? कर्माने फलसिद्धी होत नाही. उलट कर्माने काय होतं?
अज्ञानाची वाढ होते, अज्ञान वाढतं, आहे का नाही? कारण कर्म जे घडतात ते अज्ञान अवस्थेतच घडतात, आहे का नाही? आणि मग कर्माने मोक्ष नाहीच, म्हणून त्यांचं खंडन केलं. आणि ते दोन्ही एकत्र येत नाहीत. कर्म आणि ज्ञान हे एकत्र येत नाहीत. हा त्यांचा मुख्य जे सांगायचं होतं वेदांत्यांना, समसमुच्चयवाद्याला, की कर्म आणि ज्ञान हे एकत्र येतच नाहीत. मग समसमुच्चय कसा घडेल? कोणी म्हणेल अग्नी आणि पाणी एकत्र राहतात. हे म्हणणं जसं विरोधाभासातलं वाटतं, तसंच वेदांत्यांना कर्म, उपासना आणि ज्ञान मोक्षाला हेतू आहेत हे म्हटल्याच्या नंतर तसंच वाटतं. पाणी ना अग्नी, आहे का नाही? मग त्या ठिकाणी कसं मानावं कर्म आणि ज्ञान हे मोक्षाला कारण आहे म्हणून? इथपर्यंत त्यांनी विषय आणून सोडला. फक्त एवढं सांगितलं त्यांनी की बाबा ह्या दोन विरुद्ध क्रिया आहेत आणि विरुद्ध क्रिया एका ठिकाणी येणं शक्य नाही, आहे का नाही? विरुद्ध क्रिया, विरुद्ध वस्तू एकमेकाच्या विरुद्ध एका ठिकाणी येऊ शकत नाही, म्हणजे त्यांचा समुच्चय घडत नाही. असं सांगितल्यावर अवस्था जात्याधिकांचा अध्यास कर्मास हेतू आहे. गुरुजी म्हणाले शेवटी कर्माला हेतू काय आहे? मी देहवान आहे असं ज्याला वाटतं, जात्याधिक म्हणजे देहासंबंधी आलेले धर्म आहेत ते. हे कोण्या जातीतला देह आहे, अमुक जातीचा असला तर तो कार्य करील, म्हणजेच चांबार बुटं शिवतो, ब्राह्मण अभिषेक करतो. हे कशाच्या संबंधाने यायले ते कर्म, आहे का नाही? शेतकरी शेती करतो, आहे का नाही? म्हणजेच हे जे त्या जातीच्या संबंधानं आलेले, धर्माच्या संबंधानं आलेले कर्म आहेत ते. म्हणून गुरुजी काय म्हणले शेवटी? जात्याधिकांचा अध्यास कर्मास हेतू आहे. आणि मग कर्माला हेतू काय आहे? तर जात्याधिकांचा अध्यास, आहे का नाही? मग बुट शिवणारा काय म्हणतो? मी चांबार आहे का नाही? त्याला तिथं अध्यास घडला, आहे का नाही? आता त्याच्या देहामध्ये आणि ब्राह्मणाच्या देहामध्ये काय फरक आहे? पण ब्राह्मण म्हणतोय मी ब्राह्मण आहे, चांबार म्हणतो मी चांबार आहे. म्हणजे चांबाराला अध्यास झालाय, तसाच ब्राह्मणालाही अध्यास झालाय, आहे का नाही? आणि तो त्याच्या त्या कर्मामुळं, आणि ते कर्म त्याच्या ठिकाणीच होतात, आहे का नाही? त्या जातीच्या ठिकाणी ते कर्म. आता कर्मामुळं ती जात का त्या जातीमुळं ते कर्म? कर्मामुळं जात होती, तो ते कर्म करायला, आहे का नाही? मग त्या जात्याधिकांची ते कर्म मानायचं, ज्याच्या जातीचे ते कर्म. शिवाय आत्म्याच्या ठिकाणी जात्याधिकांचा अध्यास कर्मास हेतू आहे. कारण जाती, आश्रम, अवस्था यांना योग्य असे भिन्न भिन्न कर्म वेदाने सांगितले आहेत. हे वेदाने सांगितलेले कर्म आहेत. चांबार असाल तर त्यानं बुटं शिवावेत,
ब्राह्मण असेल तर सत्यनारायण अभिषेक त्याने भटपणा करावा, हे वेदानं सांगितलंय, है का नाही? मग हे कर्म कोणाच्या ठिकाणी मानायचे? त्या जात्याधिकांच्या ठिकाणी, है का नाही? कोणाच्या ठिकाणी कर्म ते? त्या जात्याधिकांच्या ठिकाणी, असं गुरुजी शेवटी त्याला म्हणले. आणि अगोदर काय म्हणले होते? कर्ता कोण सांगितला होता? आत्मा. कर्ता कोण आहे? जगाचा कर्ता कोण सांगितला? मग कर्ता आत्मा मानायचा का जात्याधिक धर्मच मानायचे कर्ता? अशी त्यानं सूक्ष्म ऐकलं होतं. अगोदर काय सांगितलंय? जगताचा कर्ता म्हटल्याच्या वेळेस काय उत्तर दिलं होतं? जगताचा कर्ता तो सर्वशक्तिमान, है का नाही? सामर्थ्यवान असा असणारा सर्वज्ञ तो जगाचा कर्ता आहे, असं सांगितलं होतं का नाही? मग तो ईश्वर आत्मस्वरूपवान आहे का नाही? मग जगाचा कर्ता कोण व्हायलाय, है का नाही? मग आत्मा जगाचा कर्ता आहे का जात्याधिक धर्म जगाचे करते आहे? आणि तर शेवटी गुरुजी काय म्हणलेत? जात्याधिक धर्म हे म्हणजे त्यांचं म्हणणं काय आलं की जात्याधिकांचा अध्यास कर्मास हेतू आहे. त्या कर्माला हेतू कोण आहे? जात्याधिकाचा धर्म. जाती, आश्रम, अवस्था यांना योग्य असे भिन्न भिन्न कर्म वेदाने सांगितले आहेत. जाती आणि आश्रम. आश्रम, आपण कोण्या आश्रमात आहोत? ब्रह्मचर्य आश्रमात आहोत का ग्रस्त आश्रमात आहोत का वानप्रस्थ आश्रमामध्ये आहोत का संन्यास आश्रमामध्ये आहोत? हे ज्या वेळेस बालपणी ब्रह्मचर्य आश्रम, आहे का नाही, आणि नंतर तो लग्न झालं की ग्रस्त आश्रम झाला त्याचा, आहे का नाही, आणि नंतर काय 4 पैसे मिळू लागला तर, धंदा पाणी करू लागला तर वानप्रस्थ आश्रम, आणि मग हे सगळं संपल्याच्या नंतर संन्यास आश्रम. आता एकाच देहाच्या ठिकाणी हे 4 आश्रम आहेत का नाही? मग ज्या ज्या आश्रमामध्ये जाईल तो त्या त्या आश्रमाचे तो कर्म करेल. ज्या ज्या आश्रमात जाईल त्या त्या आश्रमाचे तो कर्म करील, है का नाही? मग त्या ठिकाणी व्हायलेले कर्म, त्या ठिकाणी व्हायलेले कर्म हे कर्म आध्यासिकच आहेत. ते कर्म कसे व्हायलेत? आध्यासितच कर्म व्हायलेत. याचा विषय शेवटी आणखी परत सांगणार आहेत ते. पण त्या अगोदर हे समजण्यासाठी कर्म कसे अध्यासित व्हायलेत, तर हे भिन्न भिन्न वेदाने कर्म सांगितलेले आहेत, वेगवेगळे. या आश्रमाचे कर्म वेगळे, त्या आश्रमाचे कर्म वेगळे, असे गुरुजी म्हणून गेले, है का नाही? हे कसे आहेत? कर्म अध्यासित कर्म, अवस्थाचे अध्यासित कर्म आहे, है का नाही? आता अवस्था, स्वप्न अवस्था एक धरा समजण्यासाठी. स्वप्न ही एक काय अवस्था, जाग्रता ही तरी काय अवस्थाच आहे, निद्रा ही. आता निद्रा अवस्थेमध्ये कर्म नाहीत, पण जागृत अवस्थेमध्ये कर्म आहेत का नाही? त्या अवस्थेचे कर्म आहेत का नाही, है का नाही? तसं एखादा सुतार आहे, है का नाही, आणि जर त्याच्याकडून कोणी खुटा तासून आणला तर मग तासून आणताना पाहणाऱ्याला काय ज्ञान होतंय? यानं सुताराकडून खुट्या तासून आणला. पाहणाराकडून त्याला कोणचं ज्ञान होणार, आहे का नाही? मग ते कर्म सुताराकडून झाले का नाही, है का नाही? मग हे जे कर्म त्याच्याकडून व्हायलेत हे अध्यास आहे. आता पहा, हा अध्यास आहे, हे त्याच्याकडून व्हायलेत कर्म, हे काय अध्यासितच आहेत, भ्रमच व्हायला येतो. जसं आता स्वप्नामध्ये नाना प्रकारचे कर्म करायले लोक आपल्याला प्रतीतीला येतात, नाना प्रकारचे.
जसं आता जागृतीत येत आहे तसंच येत आहे का नाही? हां, डॉक्टर बी येत आहे स्वप्नात, आहे का नाही? चोर बी येत आहे. मग स्वप्नामध्ये ते प्रतीती झालेले आणि त्या ठिकाणी कर्म करायलेली आपल्याला वाटतंय ते सुतार आहे, तो दांडीत असायला आहे, तो डॉक्टर आहे, तो इंजेक्शन द्यायला आहे, ते त्याचे कर्म वाटतात का नाही? पण ते कर्म जे आपल्याला प्रतीतीला यायलेत का ते अध्यासित आहेत. कसं स्वप्न कसं आहे? अध्यास रूप आहेत आणि त्याच्यातले कर्म सुद्धा अध्यास रूपच आहेत, आहे का नाही? म्हणून हे जे कर्म प्रतीतीला यायले ते अध्यास रूपच आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण हे कशावर भासतात आपणाला? जाती, कर्म, धर्म, अवस्था यांच्या ठिकाणी आपल्याला काय होते? त्याची प्रतीती येते. असं म्हणलं की त्याला इच्छमकल्यावणीच झालं त्याच्या मस्तकामध्ये. गुरुजींना आपणाला जगत करता कोण आहे असं विचारल्यावर कोण सांगितलंय? ईश्वर सांगितलाय. आणि ईश्वर आत्मरूप असतो. हा, मग आता काय म्हणाले तर कर्म जाती अवस्थेदी यांच्या अध्यासित आहेत म्हणून सांगायचं. आता त्यांच्या ठिकाणी कसं सांगायचं? अगोदर तसं सांगितलं ना, आता असं लगेच तो शंका करतो म्हणला पुन्हा कसं? आता हे निघून गेल्यावर पुन्हा कवा करावं? वेळ निघून गेल्यावर तवा तापलाय तोवरच काय करावं लागतंय? गंगा व्हायली तोवरच काय करावं लागतंय? मासे हात धुवून घ्यावा लागतो, है का नाही? गंगा व्हायली तोवर हात धुवून घ्यावा म्हणतात ना, तसं तवा तापला, है का नाही, की भाकर भाजून घ्यावी. तसं याला वाटलं आता गुरुजी त्या विषयावर आले तसं बोलायलेत, पण आपणाला काही कारण द्वारती बोलायलेत ना, है का नाही? मग करता कोण? करता इथं हुटकाळे ना, अगोदर तर करता आत्मा सांगितलाय. मग तो म्हणतो महाराज आताच आपण सांगितले की देहाहून भिन्न आत्मज्ञान कर्म, देहाहून भिन्न आत्मज्ञान कर्माचे हेतू आहे. देहाहून भिन्न, देहाहून भिन्न आत्मज्ञान. ईश्वर कसा आहे? देहाहून भिन्न आहे, है का नाही? तो कर्माचा हेतू आहे. मग आत्मा ही कसा आहे? देहाहून भिन्नच आहे, मग तोच करता आहे. तुम्ही आताच सांगितलं ना, कधी जगताचा करता कोण आहे त्यावेळेस. आत्ता त्यांचं म्हणणं, ज्यावेळेस मी तुम्हाला विचारलं होतं की जगताचा करता कोण, त्यावेळेस तुम्ही काय म्हणलात? तो आत्माच म्हणलात ना, आणि तो देहाहून भिन्न आहे म्हणलात. आणि मग आता काय सांगतात? आता काय सांगायला? जाती आश्रम ही अवस्था यांच्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, जाती आश्रम ही अवस्था यांच्या स्वरूपाच्या ठिकाणी, यांच्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असलेले ज्ञान कर्मास हेतू आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असलेले ज्ञान त्याला कारण आहे. म्हणजे कोणाच्या ठिकाणी असणारे ज्ञान? त्या आश्रम व्यवस्थांच्या ठिकाणी असणारे, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्या. मग हे असं कसं शक्य व्हालंय? जात्याती धर्म स्थूल देहाचे आहेत. जाती कोणाला आहे? देहाला आहे, या स्थूल देहाला. वर्ण स्थूल देहाला आहेत. मग हे असं असताना तुम्ही काय म्हणता? जात्याधिकांची प्रतीती म्हणजे देहाच्या ठिकाणी. आता पहा, तुमच्या म्हणण्यानुसार मी बोलायलो बरं का. गुरुजीला म्हणतो तो जात्याधिकांची प्रतीती, जात्यादी धर्म स्थूल देहाचे आहेत. जात्यादी धर्म हे काळा गोरा हे कोण आहे? देह आहे, है का नाही? मग हे देहाचे धर्म आहेत.
म्हणून जात्याधिकांची प्रतीती म्हणजे देहाची प्रतीती आहे का नाही? देहावरच ते प्रतीतीला यायलीत ना. जात्याधिकांची प्रतीती म्हणजे देहाच्या ठिकाणी प्रतीती, आणि देहाच्या ठिकाणी प्रतीती ती कशी? मी आहे म्हणून. तो देह कोण? मी आहे का नाही? मग खराच मी आहे का मिथ्या मी आहे असं ज्ञान आहे? खराच मी आहे का नाही? सत्य ज्ञान आहे तिथं देहाच्या ठिकाणी. मग आत्मा मी आहे का देह मी आहे? त्याच्या दृष्टीनं देह मी आहे असं त्याला ज्ञान व्हायले आहे का नाही? आणि मग देह मी आहे या म्हणण्यामध्ये देह आत्मा आहे असं व्हायलंय का नाही? मग त्याला कोणती प्रतीती यायली? देह आत्मा म्हणूनच प्रतीती यायली का नाही? भ्रांत वृत्तीला म्हणा किंवा पुरुषाला म्हणा, अज्ञानी पुरुषाला आत्मप्रतीती देहाच्या ठिकाणी कुठं मानावं लागन? कारण अगोदर आपण ते सांगितलं ना, ते ना अगोदर काल याच्यात तीन अधिकारी आहेत, तीन वर्ग आहेत. कुठं? त्या पृथ्वी तलावर. एक देहात्मवादी म्हणजे तो पामर, त्याला काय म्हणायचं? पामर म्हणायचं. पामर कोणाला म्हणतात? जो देहच मी आहे याला काय म्हणायचं? पामर आहे का नाही? आणि माझा आत्मा मी आत्मवान आहे असं ज्यानं श्रवण करून ज्ञान करून घेतलेलं आहे, म्हणजेच मला त्याचं ज्ञान नाही, माझा आत्मा ब्रह्मरूप आहे किंवा मी आत्मवान आहे, मी देहवान नाही असं वेदशास्त्रातून त्यानं ऐकलंय, पण त्याला आत्मज्ञान नाही झालं. मग त्याची बुद्धी कुठं असते? देहाच्या ठिकाणी असते ना. त्याला वाटतं का नाही हाच मी देह आहे? फक्त त्याला शास्त्र श्रवणानं परोक्ष ज्ञान झालेलं असतं है का नाही? की शास्त्र काय म्हणतंय, गुरु काय म्हणतात की जीव आत्मस्वरूपान आहे का नाही? मग आपण आत्मरूप असतो, पण त्याची बुद्धी कशावर असते? देहावरच असते ना है का नाही? मग आत्म्याचं परोक्ष आणि देहाचं है का नाही? त्याला देहाचं अपरोक्ष ज्ञान झालेलं आहे आणि आत्म्याचं परोक्ष आहे है का नाही? मग आणखी एक तिसरा वर्ग राहायला सांगायचा, तो म्हणजे मुक्त. मुक्त मग मुक्ताच्या ठिकाणी कोणची बुद्धी आहे? आत्मबुद्धी आहे का? आत्मबुद्धी आहे, म्हणजे त्याला आत्म्याचं अपरोक्ष आहे का नाही? आणि देहाचं परोक्ष झालं. देहाचं ज्ञान काय झालं? परोक्ष झालं. आणि आत्म्याचं अपरोक्ष झालं है का नाही? मग जे देहाच्या ठिकाणी अपरोक्ष होतं का, तेच त्यांनी काय केलं? आत्म्यावर घातलं. देहाच्या ठिकाणी जे अपरोक्ष केलं का, तेच त्याच्यावरलं काढलं आणि आत्म्याच्या ठिकाणी जे परोक्ष होतं का, ते काय टाकलं? हे कशानं झालंय? शास्त्र श्रवणानं झालं. बोध झाल्यामुळे त्याला तसा फरक झाला का नाही? मग तो मुक्त झाला. तो कसा झाला? मुक्त झाला. आणि मग तो काय जाणायला आता? मी आत्मवान आहे का नाही? मग कर्म करणारा, हे जे कर्म आहेत ते कर्म कोणाचे मानायचे? मग हे कर्म कोणाच्या माती घालायचे? मग त्या देहाच्या ठिकाणी घालायचे का आत्म्याच्या ठिकाणी घालायचे?
हाच विषय समजला की हा एपिसोड समजला म्हणायचं. हे कर्मधर्म जे आहेत हे आत्म्याच्या ठिकाणी मानायचे का देहाच्या ठिकाणी मानायचे? हा, देहाच्या ठिकाणी. देह जड आहे, देह जड आहे. मग वाद तो कशामुळे शास्त्रात घातलाय? देह कर्म करू शकत नाही, देह जड असल्यामुळं. आता जर देह कर्म करतो म्हणावं तर मेलेला मनुष्य सुद्धा म्हणला असता एखादं तरी लाकूड माझ्या हातानं ठेवू द्या रे, देह म्हणला असता का नाही तसं? हा, तर आत्मा आणि देह आहे का नाही? तर हे जे धर्म आहेत हे आत्म्यावर घालायचे, कारण त्यांनी अगोदर करता कोण सांगितलंय हे लक्षात ठेवा. ईश्वर सांगितलंय का नाही? आणि ईश्वर म्हणजेच काय आहे? हा, मग कर्म करता जो आहे, कर्माचा करता तो आत्माच आहे. तो कसा आहे? आत्माच आहे. पण ज्या वेळेस जो नास्तिक पुरुष पामर कर्म करतो आणि त्याची बुद्धी देहावर असते आणि तो देहालाच मी म्हणतो का नाही? म्हणजे तोच आत्मा काय म्हणायलाय? मी देह आहे. तो आत्माच काय म्हणायलाय? कारण तो कोण आहे? तो आत्मस्वरूपानच आहे ना. पण तो भ्रांतीत असल्यामुळं तो काय म्हणायलाय? मी देह आहे. मी देह म्हणणं ही त्याची काय आहे? भ्रांती आहे का नाही? मग मी कर्म करायलो म्हणजे मी देहच कर्म करायलो. मग हा अध्यास व्हाय नाही का देहाच्या ठिकाणी? देह कर्म करायलाय. हा, हे जे म्हणणं आहे हे अध्यास स्वरूपान नाही का? अध्यास भ्रमरूप नाही का? मग देह कर्म करायलाय का? मग आत्मवान बी जरी म्हणला, ज्या मुक्त तो जरी म्हणला मी कर्म करत आहे, आणि पामरही म्हणतो मी कर्म करत आहे, ह्या दोन्हीच्या मी मध्ये काय फरक आहे? आत्मरूपाला धरून म्हणतो मी, हा, आणि देहाला धरून म्हणायला आहे का नाही? मग याच्यामध्ये भ्रांती कोणाच्या ठिकाणी आहे? देहाला धरून आहे का नाही? मग देह कर्म करतो का? आणि देह कर्म करतो म्हणणं ही भ्रांती नाही का? मग हे कर्म कोणाचे येतं? आत्मस्वरूपाचे. आता फक्त इथपर्यंत कळालंय महागडल्या सांगण्यावरून की आत्मा कर्म करतो. हे करता कोण आहे? आत्माच आहे. नंतर तो कसा करताय तो विषय वेगळा, तो भिन्न आहे का अभिन्न आहे तो विषय निराळा, नंतर विषय आल्यावर ते पाहू. पण आता तरी देह जड आहे का नाही? म्हणून देह कर्म करणार नाही, तर आत्माच त्या कर्माचा करता आहे. जात्याधिकांची प्रतीती म्हणजे देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धी आहे का नाही? जात्याधिकांची म्हणजेच सुतारानं कुठं तासून दिला म्हणजेच प्रतीती कशाची आली? त्या देहाच्या ठिकाणी करतेपणाची, त्या देहाच्या ठिकाणीची आली का नाही? तर कर्मास हेतू ती तर खऱ्या अर्थानं नाही आहे का नाही? कर्मास हेतू तर खऱ्या अर्थानं ती नाही असे मागे सांगितले आहे. तुम्ही असं मागं सांगितलंय देह कर्म करत नाही म्हणून. हा, देह जड आहे का नाही? म्हणून तुम्ही काय म्हणलेत की देह करता नाही. करता कोणी सांगितलाय? कोण सांगितलाय? आत्मा सांगितलाय. आणि आता तुम्ही काय म्हणायलात? हे जे काय म्हणला होता ते जाती, आश्रम आणि अवस्था यांच्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असलेले ज्ञान कर्मास हेतू आहे असं म्हणायलात ना. कर्मास हेतू त्यांच्या ठिकाणी असणारं ज्ञान कोणाच्या? सुताराच्या ठिकाणी.
ब्राह्मणाच्या ठिकाणी किंवा अवस्थाच्या ठिकाणी असणारं ज्ञान ते काय आहे? कर्माला हेतू म्हणून सांगायला तुम्ही तिथलचं ज्ञान ते हेतू आहे असं म्हणता. हे कसं? कारण एकदा तुम्ही तसं म्हणता, याचा सारांश एकदा तुम्ही म्हणता देह कर्मवान आहे आणि एकदा म्हणता आत्मा कर्मवान आहे. हे असं कसं? मग कधी कधी म्हणतात आत्मा चेतन रूप आहे आणि देह जड रूप आहे आणि जडाच्या ठिकाणी कर्म होत नाहीत, चेतनाच्या ठिकाणीच कर्म होतात असंही सांगतात. मग हे असं कसं होईल? देह कर्म कसा करेल? कारण तुम्ही अगोदर आम्हाला काय सांगितलंय? आत्मा कर्ता आहे म्हणून सांगितलं. कारण जो कर्ता असतो तोच कर्म करणारा असतो ना, किंवा जो कर्म करणारा असतो तोच कर्ता असतो, है का नाही? मग आत्माच कर्ता मानावा लागेल ना. आणि आता काय म्हणालात तुम्ही? जाती, धर्म, व्यवस्था, अवस्था यांच्या ठिकाणी म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्या अवस्थेच्या वेळस, है का नाही, त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याच्या ज्ञानाच्या ठिकाणी काय कर्माला हेतू आहे असं तुम्ही म्हणता. मग जात्याधिकांची प्रतीती म्हणजे देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धी, देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धी, कर्मास हेतू नाही, है का नाही? असे मागे तुम्ही सांगितलं होतं. आत्मबुद्धी देहाच्या ठिकाणी, मग ती कस का त्या ठिकाणी कर्माला हेतू होईल? आत्मबुद्धी कुठं झाली? देहाच्या ठिकाणी. देह कसा आहे? आणि मग तो कसा कर्म करेल? देह, त्याचं म्हणणं काय आहे? देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धी तर कर्मास हेतू नाही. हा, आत्मबुद्धी तर कर्मास हेतू, आत्मबुद्धी कर्मास हेतू नसते. आत्मबुद्धी पावलेली कर्मास हेतू नाही. आणि जर मग तीच बुद्धी कुठं आली? देहाच्या ठिकाणी, है का नाही? मग ते कसं कर्माला हेतू हातील? ते कर्माला कसे हेतू होईल? कारण आत्मबुद्धी तर कर्मास हेतू नाही. जात्याधिकांची प्रतीती म्हणजे देहाधिकांच्या ठिकाणी प्रतीती. जाती, अवस्था हे कशाच्या ठिकाणी येतं? देहाच्या ठिकाणी, है का नाही? मग जात्याधिकांची प्रतीती म्हणजे देहाची प्रतीती. आता देहच धरा, है का नाही? मग आत्मबुद्धी तर कर्मास हेतू नाही. आत्मबुद्धी, आत्मा तो कसा आहे असं मानलं तुमच्या मताप्रमाणे मानल्यावर. कारण कुठं तुम्ही कर्म सांगायलात? आता जात्याधिकांच्या ठिकाणी सांगायला. आणि मग त्या देहाच्या ठिकाणी तर आत्मबुद्धी झालेली आहे. देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धी, देहच आत्मा असा मानायला ना तो. मग ते कर्मास हेतू नाही म्हणून सांगितलंय तुम्ही. देह कर्माला हेतू नाही म्हणून सांगितलंय ना. कर्माला हेतू कोण सांगितलाय? आत्मा सांगितलाय, देह सांगितला नाही. आणि मग जी आत्मबुद्धी झाली ते देहाच्या ठिकाणी आली ना. हा, मग देह तर जड आहे ना. मग ते कसं हेतू होईल? हा, फक्त काय झाली? भ्रांती झाली, आद्याच झालाय. हा, देहच काय वाटायलाय? आत्मा वाटायलाय. पण आत्मा आहे का ते? आणि मग ते आत्मा तर हे नाही, हे खरं आहे ना. आता त्याला वाटायलंय आत्मा आहे म्हणून. त्या भ्रमरूप पावणाऱ्याला काय वाटायलंय? देह आत्मा आहे. पण तो आत्मा आहे का?
नाही. मग तो देह कर्म कसा करील? जरी त्याला वाटत असला माझा देह आत्मा आहे, तरी पण तो कर्माला कारण होईल का? देह कर्माला कारण कोण असणार? आत्माच असणार. देह कसा असू शकेल? जरी त्याची बुद्धी तशी झालेली असली तरी बुद्धी झाली, तशी बुद्धी झाली, पण देह तर कर्म करणार नाही ना. मग त्या ठिकाणी कर्म जे करायला लागलाय तो आत्माच करायला, आत्म्याचे सत्य होणार ना. तुम्हाला भ्रांती होऊ की तुम्हाला शानपणा येऊ की काही बी होऊ, आहे का नाही? काही बी होऊ, ते धर्म कोणाचे मानावे लागतील? आत्म्याचेच मानावे लागतील. असे मागे तुम्ही सांगितले आहे. मग याचं समाधान काय? मग नेमकं देहाचे का आत्म्याचे? कारण तुम्ही एकदा असं सांगता आणि एकदा तसं सांगता. गुरुजी म्हणतात तुझी शंका बरोबर आहे. शंका एकदम रास्त आहे. कारण देहाच्या ठिकाणी जडता असल्यामुळं कर्म स्वभावताच नाहीत. त्याच्या ठिकाणी कर्म स्वभावताच नाहीत. मग त्याच्या ठिकाणी कर्म सांगणे हा वेडेपणाच म्हणावा लागेल, आहे का नाही? मग करता कोण आहे? आत्माचा आहे. तुझी शंका बरोबर आहे, पण मी तसं का म्हणालो? थोडासा विचार कर. समाधान त्याचं असं आहे, देहाहून भिन्न आत्मा असल्याचे शास्त्रश्रवणाने परोक्ष ज्ञान आहे. देहाहून भिन्न आत्मा आहे हे शास्त्राच्या श्रवणानं काय झालंय? परोक्ष ज्ञान झालंय. अपरोक्ष झालंय का? फक्त परोक्ष झालंय. हा, कोणतं परोक्ष म्हणून झालंय? कोणतं ज्ञान म्हणजे त्याला कशाचं ज्ञान परोक्ष झालंय? हा, मी आत्मरूप आहे हे त्याला परोक्ष ज्ञान झाले. मी हे आत्मरूप आहे हे त्याला परोक्ष ज्ञान झाले, आहे का नाही? आणि ते झालेलं परोक्ष कसं व्हावं लागतंय? अपरोक्ष व्हावं लागतंय, आहे का नाही? मग जोपर्यंत अपरोक्ष झालं नाही, खरंच मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे असं जवळ वाटत नाही तवर परोक्ष तर वाटतंय का नाही, आहे का नाही? जोपर्यंत प्रत्यक्ष ज्ञान होत नाही तोपर्यंत परोक्ष मानावं लागेल का नाही? जोपर्यंत प्रत्यक्ष आहे का ना तोपर्यंत परोक्षच. मग आपणाला आता स्वर्ग परोक्ष आहे, स्वर्गाचं ज्ञान नाही का? मग कसं आहे? वैकुंठाचं ज्ञान नाही का? परोक्ष. तसं आत्म्याचं ज्ञान नाही का? पण परोक्ष. प्रत्यक्ष कुठे आहे? मग तेच म्हणतात गुरुजी, तुझी शंका ही बरोबर आहे विचारण्याची, परंतु समाधान त्याचं असं आहे, नीट लक्षात ऐकून घे. देहाहून भिन्न आत्मा हे खरं आहे आणि हे शास्त्र सांगतही. आत्मा कसा आहे? देहाहून भिन्न आहे. हे शास्त्र वचनानं काय झालंय? तुला परोक्ष ज्ञान झालं. आत्मा देहाहून कसा आहे? भिन्न आहे, वेगळा आहे. हे तुला ज्ञान परोक्ष आहे का अपरोक्ष? आता तर परोक्षच आहे. वाटतं का आपण हे देहाहून वेगळे आहोत? मग आत्म्याचं काय झालंय? हां, पण आत्मा खरा कसा आहे? आत्म्याहून भिन्न आहे. आत्म्याचा आणि देहाचा काय वेगळा संबंध आहे? देह जड आहे आणि आत्मा चेतन आहे, है का नाही? जड आणि चेतन एका ठिकाणी येऊ शकतात का? मग आपली जी बुद्धी झाली आहे आता, ही मध्यस्थ बुद्धी आहे, दोन्हीच्या मध्ये असणारी. त्या बुद्धीनं आत्म्याचं ज्ञान कसं झाले त्या बुद्धीला?
अपरोक्ष झालंय का? नाही. ऐका ना. आणि देहाचं त्या बुद्धीला, परोक्ष म्हणजे परोक्ष झालं. आत्म्याचं अपरोक्ष. हे परोक्ष झालेलं आहे. आणि देहाचं, अपरोक्ष. हा, त्या बुद्धीला ज्ञान, देहाचं अपरोक्ष झालंय. हा, मी देहवान आहे असं वाटत नाही का? हो. मग हे अपरोक्ष आहे. खरंच मी देहवान आहे असं वाटत नाही का? हा, काही ठिकाणी मिथ्या वाटते ते. मी त्या बुद्धीनं, त्या चिदाभासानं, बुद्धिस्थ असणाऱ्या चिदाभासानं त्याला कोणत्या ज्ञानाची गरज आहे? अपरोक्ष ज्ञानाची गरज आहे. पण कोणाच्या अपरोक्षाची गरज आहे? कोणाच्या अपरोक्षाची गरज आहे? आत्म्याच्या अपरोक्षाची गरज आहे का देहाच्या अपरोक्षाची गरज आहे? आत्म्याच्या अपरोक्षाची त्याला गरज आहे. का म्हणून त्याला आत्म्याच्या अपरोक्षाची गरज आहे? कारण त्याला देहाचा अपरोक्ष आणि त्याच्यामध्ये दुःख अपरोक्ष व्हायलेत ना, खरंच वाटायलेत की दुःख का म्हणून खरं वाटायले तर हा, हे अपरोक्ष झाले ना. आणि आत्म्याचं ज्ञान परोक्ष झाले, है का नाही? मग गुरुजी म्हणतात शास्त्र श्रवणानं परोक्ष ज्ञान आहे. कशाचे? आत्म्याचे. शास्त्र श्रवण ऐकलं, है का नाही? आणि आत्मा, तू आत्मवान आहेस, तू आत्मवान आहेस, ऐकलं आहे, सांगितलं आणि ऐकलं आणि तसं ज्ञान झाले. पण मी खरोखरच आत्मवान आहे असं तर खच्चित ज्ञान झालं नाही ना सुरुवातीला. म्हणून ते कसं आहे? परोक्षच झालं. आणि देहादिकांचे अपरोक्ष आहे. देहादिकाच्या ठिकाणी आत्मज्ञान प्रत्यक्ष आहे. देहादिकाच्या ठिकाणी कशाचं ज्ञान आहे? आत्म्याचं ज्ञान आहे ना, आत्मज्ञान. देहाच्या ठिकाणी ज्ञान कोणतं आहे? मीच आत्मा आहे. लय बकळ फोडून सांगावं लागायले हो. देहाच्या ठिकाणी आत्मज्ञान झालंय, है का नाही? मग ते झालेलं आत्मज्ञान परोक्ष आहे का अपरोक्ष आहे? अपरोक्ष. हा, देहाच्या ठिकाणी झालेलं ज्ञान अपरोक्ष झालंय. आणि ते काय म्हणून अपरोक्ष झालंय? हा देहच आत्मवान आहे, हा देहच आत्मा आहे आणि तेच मी आहे, हे अपरोक्ष होऊन बसले, है का नाही? आणि मग ह्या देहाला झालेले दुःख मलाच झाले. हा, कारण ते मी आहे ना, म्हणून मलाच झाले, है का नाही? आणि ह्या देहाला सुख झाले मलाच झाले, है का नाही? मग ही भ्रांती आहे का सत्य ज्ञान आहे? भ्रांती है का नाही? मग अपरोक्ष असलं तरी बी कसं आहे? भ्रांती स्वरूप अपरोक्ष आहे. अहो, भ्रांती व्हावी माणसाला, व्हावी भ्रांती, भ्रम व्हावा, पण तो भ्रम अपरोक्ष होऊ नये. मग लय अवघड आहे. हा, झुळूक फिळूक लागावी, झुळूक लागावी, पण ते भूत मनगठावर बसून, हा, म्हणजे ते भूत जे बोलत आहे तसं त्यानं बोलू नये, त्यानं म्हणू नये मी काही काढी नाही. हा, मग मी काही काढी नाही म्हणणं हा भ्रम अपरोक्ष आहे. भामनीनं मी काही काढी नाही म्हणणं हा भ्रम कसा आहे? हा, मग म्हणावती ना नवऱ्याला, अहो मला कसं मी बामणीनच वाटा ना, हो मला कसं कवा बाबा असंच वाटायले, मी बामणीनच वाटा ना, हो मला. नवऱ्याला असं म्हणलं तर काय हरकत नाही. मग नवरा म्हणे, अगं तू मै बायकोच आहेस, मी बामण आहे म्हणले, तू बामणीनच आहेस. हा, पण ती जर म्हणू लागली अहो मी काय काढी नाही, मग काय करा? हा भ्रम कसा झालाय? हा, तसा जीवाला भ्रम काय झालाय? अपरोक्ष होऊन बसलाय. हा,
मी कसा जीव देहवान असल्याने मला कसं वाटायले हो, मी देहवानच असल्याने वाटायले असं म्हणते का कोणी? हा म्हणजे अपरोक्ष कसं झालंय? हा मग देहाचं परोक्ष असावं म्हणजे भ्रम परोक्ष व्हावा. भ्रम कसा व्हावा? परोक्ष व्हावा. पण तो भ्रम कसा झालाय? अपरोक्ष होऊन बसलाय. मग आता अपरोक्ष भ्रम झाला तर ते कशाने निघन? अपरोक्ष ज्ञान परोक्ष ज्ञानाने निघन का? परोक्ष त्याच्या विरोधी का अपरोक्षच्या? परोक्ष ज्ञान अपरोक्षच्या विरोधी का? नाही, अपरोक्ष विरोधी. परोक्ष ज्ञान हे अपरोक्ष ज्ञानाच्या विरोधी आहे का? नाही. आता तुम्ही म्हणालात मी देहवान आहे, मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे, तुम्हाला काय झालंय? भ्रम झालाय. कोणता झालाय? अपरोक्ष भ्रम झालाय. मग तुम्हाला आत्म्याचं ज्ञानशास्त्र श्रवणानं परोक्ष झालं, तो भ्रम चाललाय का? नाही. मग तो विरोधी का? नाही. परोक्ष विरोधी अपरोक्षच्या नाही. विरोधी असता आहे का नाही? म्हणून आपणाला परोक्ष हे अपरोक्षाला विरोध करत नाही. पुढे आणखी 2-3 दृष्टांत आहेत, काही घाबरू नका. परोक्ष विरोध करत नाही. कशाला? अपरोक्षाला. मग अपरोक्षाला विरोध कोण करतं? अपरोक्ष भ्रम झालाय ना, मग हे घालवायचं म्हणल्यावर काय करावं लागल? आहे का नाही? आहे का नाही? अपरोक्ष ज्ञान लागन का नाही त्याला? परोक्ष ज्ञानानं निघन का ते? अहो जर गोळ्या औषधानं नाही राहिलं तर डॉक्टर काय म्हणते? ऑपरेशनच करावं लागतं. का म्हणून? रोग कसा झालाय? ते अपरोक्ष झालाय. रोग कसा झालाय? मग ते साधारण गोळ्यावर कसं नीट होईल? मग काय करावं लागतंय? म्हणजे जे जास्त जड आहे ते काढण्यासाठी अपरोक्षच व्हावं लागतंय ना. मग अपरोक्ष भ्रम जर होऊन बसलायच, होऊनही बरं का ते, त्याच्यात लय हानी जीवाची. अपरोक्ष भ्रम झाल्यावर अहो खालतवर तर झालं तर किती बेजार होतंय माणूस. खालतवर तर झाल्यावर किती बेजार होतंय. आणि ती परोक्ष होतंय का? खालतवर तर सुद्धा कसं होतंय? आणि मग ते विरुद्ध येणं जाते का नाही? म्हणून ते होऊनही तसं, पण जीवाला झालंय का नाही? बरं झालंय तर झालंय म्हणून त्या कळावं का नाही? ते अपरोक्ष कसं कळू देईल? तीच मायाची शक्ती आहे. भ्रम अपरोक्ष स्थितीमध्ये ठेवणं हीच मायाची शक्ती आहे का नाही? हीच ताकद आहे म्हणायचं ती मायाची. म्हणजे तो भ्रम निघू देत नाही. अपरोक्ष भ्रम झालेला निघू देत नाही. म्हणजेच अपरोक्ष आत्म्याचं ज्ञान होऊ देत नाही. त्याचं ते कायम परोक्षच ठेवीत येते. पण जर एखादा सद्गुरूच्या शरणागतीला लागला, चरणाला लागला, तर त्या सद्गुरूच्या जवळ माया नसते. कारण ते काय करतात? मायाला काढतात, म्हणजे भ्रांतीची निवृत्ती करतात, है का नाही? मग तिथं जर तो आला तर त्याचा तो भ्रम निवृत्त होईल. अन्य ठिकाणी कुठे होईल का? कुठेच होणार नाही. कारण ते एकच दुकान आहे, ते भ्रांती निवृत्तीचं दुकान. म्हणजेच वेदांत शास्त्र श्रवण, याच्याशिवाय दुसरा मार्गच नाही. मग तिथं गेल्याच्या नंतर ते अपरोक्ष असलेलं निघून जातं. आणि परोक्ष असल्यावर तर मग त्याच्यात कर्मानं कायानं निघाला असतं. कर्मानं सुद्धा आला असता ना त्यानं बिगून. कर्मानं बी, सत्कर्मानं, उपासनेनं परोक्ष असतं तर. पण अपरोक्ष कर्मानं उपासनेनं निवृत्त होता का? अपरोक्ष झालेलं
दोरी गंड्यावर भागवत का? हा, भेलेला असल्यावर दचकालेला असल्यावर दोरी गंड्यावर भागत आहे, अंगुऱ्यावर बी भागन, तसं काय नाही. हा, भागलेलं आहे लोकांचं, भागायलंय. आपल्याला प्रत्यक्ष येईन त्याचं. हा, पण जर समजा पोटातच वायुगुळ्याचा गोळा उठला तर त्याचं ऑपरेशन केल्याशिवाय ते नीट होतंय का? तसं इथं गुरुजी काय म्हणतात, आत्मज्ञान प्रत्यक्ष आहे, पण कोणचं? देहाच्या ठिकाणी असणारं आत्मज्ञान. देहालाच आत्मा म्हणजे भ्रांती ज्ञान हे प्रत्यक्ष आहे ना, म्हणजे तेच अपरोक्ष होऊन बसलंय, भ्रांती ज्ञानच. हां, आणि परोक्ष ज्ञानाचा अपरोक्ष ज्ञानाशी विरोध नसतो. वाक्य आलं. काय म्हणतात ते? परोक्ष ज्ञानाचा अपरोक्ष ज्ञानाशी विरोध नसतंय. म्हणजे परोक्ष ज्ञानानं संसार निवृत्ती, संसार भ्रांती झालेली, सत्यत्व भ्रांती ही निघत नाही. का म्हणतं? त्याच्या विरोधी परोक्ष ज्ञानाच्या विरोधी अपरोक्ष नाहीच ना. परोक्ष ज्ञानाच्या विरोधी अपरोक्ष नाही, हे दोन्ही एका ठिकाणी नांदतात. कोण? परोक्ष आणि अपरोक्ष हे एका ठिकाणी नांदतात. हे एकूण एकाच्या विरोधात जात नाहीत. पण विरोध कोणाचा? कोण्या ज्ञानाशी? अपरोक्ष, भ्रांतिरूप अपरोक्ष, अभ्रांतिरूप अपरोक्षाचा, है का नाही? देहात्मबुद्धीचा आणि आत्मबुद्धीचा दोघीचा विरोध आहे. ह्या दोन सवती एका ठिकाणी राहत नाही. ह्या दोन कशा येतात? सवतीच म्हणावं लागेल ना व्हायला. हा, मग ह्या दोन्ही एका ठिकाणी राहत नाही. म्हणजे दोन अपरोक्ष एका ठिकाणी राहत नाहीत, है का नाही? मग तुम्ही म्हणा बरं, हा, तुम्ही म्हणा काय हे विचारसागर नाही. एक जणांना म्हणा हा विचारसागर नाही, आणि एक जणांना म्हणा नाही विचारसागरच आहे. हे दोन्ही एका ठिकाणी राहतात का? ह्याच्यातलं कोणतं तरी एक खरं असेल का नाही? हे दोन्ही एका, कारण जो म्हणतो हा विचारसागर नाही, हे दुसराच ग्रंथ आहे कोणता तरी. हा, जे आरती लवकर कळत नाही ते आरती, हे दुसराच कोणचा तरी ग्रंथ आहे, हा विचारसागर नाही. आणि तो म्हणतो अरे मी रोज ऐकतो, गुरुजी म्हणतात हा विचारसागरच, रोज नाव घेतात, हा विचारसागरच आहे. तो म्हणतो नाही, विचारसागर इतका अवघड नसतोय. मग हे दोन ज्ञान एका ठिकाणी असतात का? होता राहतात का? याच्यामधलं हा, पण दोघाला काय झालंय? अपरोक्ष झाले, है का नाही? त्या दोघालाही काय झाले? अपरोक्ष झाले. मग ते अपरोक्ष एका ठिकाणी तर राहते का? कारण ते ज्ञान एकूण एकाच्या विरोधात राहणार. म्हणून कर्मामध्ये प्रवृत्ती होण्यास हरकत नाही. कर्मामध्ये प्रवृत्ती व्हायला काय हरकत नाही. कोणाची कर्मात प्रवृत्ती कोणाची होते? मग आता अपरोक्ष आत्मा, अपरोक्ष ज्ञानवानाची कर्मात प्रवृत्ती व्हायला हरकत नाही. का? आत्म्याचं परोक्ष ज्ञान ज्याला झालंय त्याची कर्मात प्रवृत्ती व्हायला हरकत नाही. म्हणजे परोक्ष ज्ञानवाला कर्म करील का अपरोक्ष ज्ञानवाला कर्म करील? ज्याला आत्मज्ञान झालंय तो संसार करील का ज्याला आत्मज्ञान परोक्षच झालेलं आहे ते संसार करील? ज्याला हिशोब येतंय त्याचे पैसे कमी जास्त जाते का ज्याला हिशोब येत नाही त्याचे पैसे कमी जास्त जाते? मग परोक्ष ज्ञान हे अपरोक्ष ज्ञानाच्या कमी का जास्त आहे? अधिकार त्या ज्ञानाचा. परोक्ष ज्ञान हे कमी आहे, दूरचं ज्ञान आहे ते, आणि अपरोक्ष प्रत्यक्ष म्हणजे जवळचं ज्ञान आहे का नाही? मग विरोध
परोक्ष ज्ञान अपरोक्षाचा करत नाही, आहे का नाही? मग कर्मामध्ये प्रवृत्ती कोण्या ज्ञानानं होईल? परोक्ष ज्ञानानं होईल, आहे का नाही? मग कर्मामध्ये प्रवृत्ती होण्यास हरकत नाही. का म्हणून हरकत नाही म्हणतात? तर परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञानाच्या विरोधी नाही, म्हणून कर्मामध्ये प्रवृत्ती व्हायला काही हरकत नाही. जसे शास्त्र श्रवणाने, शास्त्राच्या श्रवणाने रामायण ऐकलं, महाभारत ऐकलं, शास्त्र ऐकलं, हे ऐकून ऐकून काय वाटलं? ईश्वर ज्ञान मूर्तीच्या ठिकाणी, ईश्वर ज्ञान परोक्ष. शास्त्राच्या श्रवणाने मूर्तीच्या ठिकाणी ईश्वर ज्ञान परोक्ष झालं. मूर्तीच्या ठिकाणी, आहे का नाही? आणि पाषाण बुद्धी अपरोक्ष आहे मूर्तीच्या ठिकाणी. जी मूर्ती आपण पाहिलोत त्या मूर्तीच्या ठिकाणी दोन ज्ञाने नांदायले. तर परोक्ष ज्ञान ही नांदत आहे आणि अपरोक्ष ज्ञान ही नांदत आहे. पण परोक्ष ज्ञान कोणतं आणि अपरोक्ष ज्ञान कोणतं? एकाच ठिकाणी तर तिथंच नांदायले. तर शास्त्र श्रवणानं मूर्तीच्या ठिकाणी ईश्वराता आपणाला प्रतीतीला आली का नाही? ज्ञान झालं का नाही? हे ईश्वर आहे म्हणून पांडुरंगाची मूर्ती. हा, मूर्ती आहे कशाची? पांडुरंगाची. दर्शन घेताना काय वाटतंय? पांडुरंग म्हणजे ईश्वर स्वरूप आहे म्हणून तर दर्शन घेतो ना. तो दर्शन का म्हणून घेतो? ईश्वर स्वरूप आहे म्हणूनच घेतो ना तो. आणि तसं नाही वाटल्यावर कशाला घेईन ते दर्शन, आहे का नाही? पण त्याला जे ते ज्ञान झालं आहे हे ईश्वर रूप आहे. ह्या मूर्तीचं पांडुरंग हा कोण आहे? ईश्वर रूपवान आहे असं ज्ञान त्याला झालेलं आहे म्हणून तर तो दर्शन घेतो. पण ते ज्ञान त्याला अपरोक्ष झालंय का परोक्ष? त्याला खरंच वाटत आहे का? नाही वाटत. नाही तर हल्लच नसतं तिथून ते. मग कोणी म्हणाल पुजाऱ्याला असतोय का अपरोक्ष? हा, नाही ते तिथंच असतंय ना. ते त्याच्यामुळं नसतंय त्याचे विचार वेगळे, त्याच्या नादी लागून आपण त्याच्या काह्यामुळं असतंय ते. पण देवामुळं नसतं इतकं मात्र कळत. ईश्वर ज्ञान जे असतंय त्या काली ते परोक्ष ज्ञान असतंय. आणि मग तिथं अपरोक्ष ज्ञान कोणतं मानायचं? ही दगडाची मूर्ती आहे, हे काय आहे? अपरोक्ष ज्ञान आहे का नाही? मग परोक्ष आणि अपरोक्ष हे दोन ज्ञान एका ठिकाणी आहेत का नाही? मग मूर्तीचं अपरोक्ष ज्ञान कोणतं आहे? दगडाची मूर्ती आहे म्हणून, आहे का नाही? ते अपरोक्ष असताना सुद्धा तिथं परोक्ष ज्ञान हा, आहे का नाही? ते नांदायलेत का नाही तिथं दोन्ही? म्हणजेच परोक्ष ज्ञान त्याला विरोधी का? अपरोक्षाला विरोध करायले का? हे तो कसं म्हणायला सर दगडाची मूर्ती ती ते परोक्ष ज्ञान त्याला म्हणायले का? ते म्हणत नाही तसं. म्हणजे परोक्ष विरोध करत नाही, आहे का नाही? मग त्या परोक्षाला किंवा त्या अपरोक्षाला विरोध कोण करणार? दगडाची मूर्ती आहे हे कोणचं ज्ञान आहे? अपरोक्ष ज्ञान आहे का नाही? प्रत्यक्ष आहे ना ते. हा, आपल्या समोर घडी मूर्ती, आपल्या समोर घडी अपरोक्ष आहे ना ते, प्रत्यक्ष असल्यामुळं. हा, मग त्या अपरोक्षाला विरोधी कोणचं ज्ञान?
जेव्हा ती मूर्ती खरंच ही ईश्वर स्वरूपान आहे हे जेव्हा अपरोक्ष होईल, जेव्हा त्याला ती मूर्ती बोलन, तो मूर्तीला बोलेल, जेव्हा त्याचं चित्त एकाग्र त्या मूर्तीशी होईल, म्हणजे त्याला तिथं अपरोक्षता वाटन, त्यावेळेस कोणी म्हणलं काय हो त्या दगडाच्या मूर्तीला बोलतात, त्यावेळेस ते त्याला विरोध करीत. जेव्हा त्याला ते परोक्ष अपरोक्ष होईल, अगोदर जे परोक्ष होतं ना ते जेव्हा त्याला परोक्ष अपरोक्ष होईल, त्यावेळेस ते दुसरं जे अपरोक्ष होतं का, ही दगडाची मूर्ती, त्या ज्ञानाला घालवून टाकी. याच्यावर अनेक दृष्टांत देता येतात, आपण मागे दिलेले आहेत. कोण कोणाला घालवीन? सासरा चोर, त्याला 2 जावाई, एक चोर आणि एक संभावी शाहू. कोण कोणाला घालवील तिथं? है का नाही? जर जावयाचे बाजासाठी भांडणं लागले तर बाजाव कोण झोपू देईल? कोण झोपेल बाजाव? सासरा कोणाकोण न्याय देणार? हा तसंच आहे ना मग तिथं, है का नाही? आता वेळ झालाय आणि पूर्ण होणारही नाही आणि विषय चिंतनीय आहे आणि समजणं हा फार महत्त्वाचा हा विषय समजणं हा महत्त्वाचं आहे. म्हणून आपण उद्या आणखी ही जी शिष्याची शंका आहे त्या शंकेवर जे समाधान केलेलं झालेलं आहे ते आपण आणखी उद्या पाहू. कुंडली कवरदे.